अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा म्हाळसा देवींनी बाणाईसनी सांगावा धाडला आहे की त्यांनी जेजुरी सोडून दुसरीकडे जावं म्हणून। म्हाळसांनी हा निरोप पाठवला आहे? वैजी म्हणजे राघोबान गणोबाकर त्यांनी तसा निरोप धाडला होता। चोडप्पा त्यांना थांबवायला हवं। अहोय देवा राघोबा आत्ताच निघालाय, मी थांबवतो त्याला। थांबा चोडप्पा। देवा मला वाटतं श्री म्हाळसा देवींचा हा निरोप बाणाईपर्यंत पोहोचू द्यावा। म्हणजे प्रधानजी हे असंच घडावं असं तुम्हाला वाटतंय? नाही देवा, पण आधी श्री म्हाळसा देवींचा निरोप बाणाईपर्यंत पोहोचू तरी दे, मग पुढे काय निर्णय घ्यायचा हे पुढे ठरवता येईल। चोडप्पा राघोबाला जायला सांगा। जो काय निर्णय घ्यायचा आहे त्याबद्दल आपण नंतर पाहूया। वैजी येतो मी। अखेर म्हाळसा देवींनी त्यांचा निर्णय घेतलाच। आख्यानात जसं घडलं तसं आत्ताही घडतंय। श्री म्हाळसा देवींनी बाणाईला जेजुरी सोडून जायला सांगितलं। प्रधानजी हे जे काही घडतंय ते उचित नाही। देवा मला असं वाटतं की तुम्ही म्हाळसा देवींशी ह्या विषयावर त्वरित बोलावं। होय, ह्या क्षणी म्हाळसेशी बोली। माधवी। हो 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 देवी। देवी माझ्यासाठी काय आज्ञा आहे? तुला काय झालं? काही नाही। ऐक, गणोबा आणि राघोबा यांच्याकडून मी बानूसाठी पत्र पाठवलं आहे खरं, पण एक गोष्ट मात्र नक्की। काय देवी? या कार्यात विघ्न येण्याची शक्यता आहे, तू स्वतः याकडे लक्ष दे। हो देवी। बानूला निरोप पाठवताना कोणाचे ध्यान तर जात नाही ना, ह्याच्याकडे लक्ष दे। जशी तुमची आज्ञा देवी, मी त्वरित कामाला लागते। आणि तुझ्याकडून देखील हे कोणाला कळता कामा नये, याकडे देखील लक्ष दे। हो 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 देवी, मी कशाला कोणाला काही सांगू? मी सांगितलं ते ध्यानात ठेव। हो, येऊ मी? ये। आता अजून तुम्ही हातच आहे सवय? वय वय निघालोय आता।
अहो तुम्हाला कवा सांगितलं गावात जाऊन या म्हणून? फुलं आणायची आहे ती. ध्यानात नाही ना हो तुमच्या? अगं हाय की ध्यानात, निघालोय की आता. राघोबा तुम्ही या जी. काय मग राघोबा, लय दिसाने वय आणि आता आला हायसा ना तर जेवणच करून जा मग. हा अंगा अशी. राघोबा अहो काय झालं? जी कुठं काय काय नाही जी, काय नाही. तुम्हाला काय आज ओळखत नाही मी. काय झालं सांगा, कोण काय बोललं का? राघोबा अहो काय झालं आहे सांगा आम्हासनी. जी सांगावं धाडलंय जी तुमच्यासाठी. कोणाचा? म्हाळसा देवींचा. काय सांगावा आहे? वाचा की. वाचू? वय वाचा. बानू, मी एक निर्णय घेतला आहे आणि तो तुझ्यापर्यंत पोचवणं आवश्यक आहे, म्हणून मी तुझ्यासाठी हे पत्र पाठवत आहे. तू ह्या जेजुरीत आल्यापासून जे काही घडलं आहे त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो आहे. मला, ह्यांना, तुला, सगळ्यांनाच. ह्या त्रासापासून जर सगळ्यांना सुटका करून घ्यायची असेल तर त्यावर एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे तू ही जेजुरी सोडून दुसरीकडे जावंस. राघोबा काय? रंग्या वाचा. तू तवरीत एखाद्या दुसऱ्या स्थानी जाणं हेच सगळ्यांसाठी समाधानकारक असेल तेव्हा तू तशी पावलं लवकरात लवकर उचलावीस. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ह्या साऱ्यात तू कुठेही ह्यांना साह्याची विनंती करू नयेस. हेच नाही तर कोणाचे साह्य मागू नयेस अशी माझी इच्छा आहे. व तर अशी माझी आज्ञा समज. जेजुरी सोडून जायची कशा पाय? असं का म्हणल्या म्हाळसा देवी? का ते समजण्यास ठाव आहे की रंग्या. अगं वय पर हे काय वागणं झालं का? मी काय म्हणतो, तू ही समज देवासनी सांग. हवं कसं सांगणार? देवासनी सांगू न ग म्हणून पत्रामध्ये लिहिलंय नव. पर कुणासने बी काहीच नाही सांगायचं. असं कसं? काय करावं का आता? प्रधानजी, लक्ष्मी देवी, मला असं वाटतं की ह्या क्षणीच मला म्हाळसेशी बोलायला हवं. मला देखील असंच वाटतं. निर्णय घ्यायला आणि पुढं काय करावं हे ठरवण्यासाठी आपल्याला वेळ मिळायला हवा. बाणाईला जेव्हा कळेल की श्री म्हाळसा देवींनी तिला जेजुरी सोडून जाण्यास सांगितले आहे तेव्हा तिला नक्कीच वाईट वाटेल, एकटेपणाही येईल. पण तेव्हा त्या एकटेपणाची भावना अजून बळावेल. मला बानूला देखील भेटावंच लागेल. दिवाळीच्या सणाच्या वेळेस असं काही घडलं तर सगळ्यांचा उत्साह आनंद नाहीसा होईल. ऐन सणाच्या दिवसात असं काही घडलं तर सर्वत्र खिन्न वातावरण पसरेल.
तुम्ही देखील इथे आहात याची मला कल्पना नव्हती. म्हाळसा, आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो. माझ्याविषयी? होय. तू बानूला जेजुरी सोडून जा असा निरोप पाठवलास. ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचलीच तर. होय. हो, मी तसा निर्णय घेतला आहे आणि तिला निरोप देखील पाठवला आहे. ह्याविषयी तुला आमच्याशी बोलावंसं असं देखील वाटलं नाही? नाही, कारण मी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. देवा, तुम्ही आणि श्री म्हाळसा देवींनी बोलावं. आम्ही आपली नंतर भेट घेऊ. म्हाळसा, हे असं घडणं अपेक्षित नव्हतं. तुझा निर्णय अयोग्य आहे. मला ठाऊक होतं की तुम्ही मला हेच सांगणार आहात, पण माझा निर्णय अयोग्य नाही. माझा निर्णय योग्यच आहे. तुला तुझा निर्णय मागे घ्यायला हवा. बानू जेजुरी सोडून कुठेही जाणार नाही. मी माझा निर्णय मागे घेणार नाही. बानूला जेजुरी सोडून जावंच लागेल. परंतु तू हा निर्णय का घेतलास? आख्यानात पार्वती देवीने देवी गंगा यांना कैलास सोडून दुसरे स्थान मिळावे म्हणून आग्रह धरला होता आणि मला ते योग्य वाटलं, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. पार्वती देवीने देवी गंगा यांना शाप दिला होता. तो शाप त्यांना भोगावाच लागेल, पण अजून तरी मी किमान तसं काही केलेलं नाही. तू दोन गोष्टी एकत्र करत आहेस. कैलासात घडून गेलेली घटना आणि ह्या क्षणी जे काही घडत आहे ते एक नाहीये. असं कसं म्हणू शकता तुम्ही? कारण तिकडे गौतमीच्या रूपाने गंगा जरी कैलास सोडून गेली असली तरी अंश रूपाने ती कैलासातच होती. कारण तसं मी तिला सांगितलं होतं. परंतु म्हाळसा, इथे तसं नाहीये. इथे काय निराळं आहे? इथे मी स्वतः बानूशी विवाह करून तिला इथे आणलं आहे. जसा आपला विवाह झाला तसाच बानूशी माझा विवाह झाला आहे. बानू माझी पत्नी आहे आणि एक पती म्हणून माझे तिच्या प्रती जे दायित्व आहे ते मी विसरणार नाही. म्हणून मी हा त्रास सहन करत तिचं अस्तित्व स्वीकारायचं. तिचं अस्तित्व तुला मान्य करावंच लागेल. प्रश्न हा आहे की त्याचा तुला त्रास करून घ्यायचा की नाही. तोच त्रास मला करून घ्यायचा नाही आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. आणि मी तिला देखील हे सांगितलं आहे की ह्यासाठी तिने तुमचे सहाय्य मागू नये. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आणि हो, बानूला जेजुरी सोडून जावंच लागेल. म्हाळसा, तू हे काय करत आहेस? तुझ्या या अशा वागण्यामुळे विनाकारण सर्वांना याचा त्रास होत आहे. तू बानूला स्वीकारायला हवं, परंतु त्याऐवजी तूच तिला दूर करत आहेस. नाही म्हाळसा, हे उचित नाही. मी आधी बोलावते. काय खुळी आहेस का ग? का काय झालं? दिवाळी हायानं असा अंधारात बसायचं होय? अगं, बानून हत वाड्यात राहायचं नाही, जेजुरी सोडून निघून जायचं असं देवीने सांगावा धाडलाय. ठाव नाही बाई तुला? हा, आणि तो कसलं दिवा लावतीयस ग? बरं राहिलं. ताई, तुम्हाला एक सांगू का?
असं गप राहून नाही चालायचं. देवीने तुम्हासनी सांगावा धाडला का तर राहायचं नाही म्हणून. पर देव तुम्हासनी काही म्हणलं का? अगं देवीने काय सांगितलंय की ह्या भांडणामध्ये देवासनी घ्यायचं नाही म्हणून. अहो पर हे समज देवासनी ठाव आहे वय. त्यांचं म्हणणं काय आहे हे कळाय ना ग. मला तर आता असं वाटतंय का चंदनपुरीला निघून जावं. म्हणजे काय भांडणं बी होणार नाहीत आणि समधी सुखी राहतील आपले. काय बोलताय सा? तुमच्या जीवाला काही हाड आहे का? तुम्ही काय बी बोलू नका. पर मी आज ठरवलं आहे. अगं मग कवा धरणं तीच विचारतोय बानू. आपण आपलं जाऊ वस्तीवर. हाता नाही थांबायचं. म्हणजे तू हे खरं बोलतीयस? पर मी काय म्हणते, देव काय म्हणतात ते एकदा ऐकलं असतं तर. मी आता माझा अपमान नाही करून घेणार. देवींची इच्छा नाही ना, मग आपण नाही थांबायचं आता. म्हणजे आपल्याला बी निघायला लागेल गंगे. बानू ठोक, जी झालं ती झालं. काय हिथं राहून दर दिवशी पान उतारा करून घेण्यापरीस ते आपलं चंदनपुरीत गेलेलं बरं. काय मग सामान बांधाय घेऊ का? आपलं काय आहे होतं, जसं आलो तसं जायचं. हातलं काय बी घेऊन जायचं नाही. पर मी काय म्हणते. अगं ती काय म्हणली तुला ऐकाय आलं नाही वय? हा गा बस तू. राघोबा, अरे कुठं चालला आहेसा? अहो दिवाळी आहे ना व, तेव्हा गडावर समजा व्यवस्थित आहे का ना ते बघून आलो. हा हे बघा, कुठं बी काय बी कमी पडू देऊ नका. अख्खा गड दिव्यानी झगमगला पाहिजे. आणि प्रधानजींनी सांगितलंय काय लागलं तर मागा म्हणून. वय वय. अहो पर एक सांगायचं राहिलं बघा. आता काय ते काय तर? अहो तसं काय नाही. दिवाळी आहे, बाणांच्या वाड्यावर कुणी बी गेलं नाही बघा. देवांनी सांगितलंय का त्यासनी काय हो काय न ग ते बघायला. अरे असं कसं विसरला सा? हा आणि ह्याच्या पायी विचारायला कशाला पाहिजे? हळूहळू दिवाळी आहे. अहो देवीसनी काय न ग म्हणून आम्ही विचारलं नाही. पण हे काही बरं नाही केलं तुम्ही. अरे देव काय म्हणत्याल? अरे अख्ख्या राज्यात धान्य वाटलं जातं या, धन वाटलं जातं या, कापडं दिली जातात आणि बानाईसनी कुणी बी विचारलं नाही म्हणजे ही आपल्याकडनं लई मोठी चूक झाली बघा. मग आता व काय करायचं? अरे दिवाळी आहे, त्यासनी समज लवकर पोचता करा. अहो पर त्या देवीसनी कळलं तर? अरे ते मी बघून घेतो, तुम्ही लगोलग कामाला लागा जावा. हे तुम्ही बोललासा लई बरं वाटलं बघा. अहो त्यासनी बी लई चांगलं वाटेल. हा आणि कोणीतरी त्यांची आठवण काढली म्हणल्यावर त्यासनी लई बरं वाटलं. अरे बाबा बोलत राहू नका, चला निघा कामाला लागा. चला बिगी बिगी जावा. होय होय होय. हा म्हाळसा, म्हाळसा तू हे काय केलंस? तुम्ही कशाविषयी बोलता आहात? तू बानूला संदेश पाठवलास की जेजुरी सोडून जा म्हणून? हो, आणि या संदर्भात तुम्ही मला विचारायला याल हे मला अपेक्षित होतं. परंतु हा निर्णय तू परस्पर कसा घेऊ शकतेस? तुम्हीच मला सत्य कळावं म्हणून गंगा अवतरणाचं आख्यान ठेवलं होतं. त्यातून मला एक बोध झाला आणि तो असा की बानूला आजपर्यंत मी कधीही शासन केलं नाही. तिला क्षमा करत आले. माझ्या सगळ्या दुःखांचं मूळ ती आहे. तेव्हा तिलाच इथून बाहेर काढून टाकण्याचा विचार मी का नाही केला, किंवा मी त्यासाठी पूर्ण प्रयत्नही केले नाही. परंतु गंगा अवतरणाचं आख्यान ह्या कारणासाठी नव्हतं. नसेल, पण मला मात्र जे समजून घ्यायचं होतं ते मी समजून घेतलं आहे. म्हाळसा तू हा निर्णय मागे घे. नाही,
कोणताही निर्णय तू परस्पर घ्यावास हा अधिकार मी तुला दिलेला नाही. तुमची पत्नी म्हणून आणि या जेजुरीची सम्राज्ञी म्हणून मी हा निर्णय घेऊ शकते आणि तो अधिकार तुम्हीच मला दिला आहे. आणि माझ्या निर्णयात तुम्ही हस्तक्षेप करणार नाही असे मला वचन देखील दिले आहे. तेव्हा बानूने जेजुरी सोडून जावं अशी मी आज्ञा तिला देऊ शकते. काहीही झालं तरी मी हे होऊ देणार नाही. तुम्ही यात पडू नये असं मी सुचते.